पशी एक आंबा आलाय. हा तर नॉर्मल आहे, पण हा आंबा नसून दुसरंच काय तर दिसायले. आता तुम्ही फक्त मजा बघा. हा कुत्रा आहे. हो का पळाले. मुझसे डरने का बेटे. एवढा मोठा कोळसा आहे. त्या वाळू मध्ये कोळसा वाटतंय. तर तिकडे काय, तिकडे काय, इथे काय. तर तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. आता आजचा ब्लॉग हा संदीपच्या घरापासून स्टार्ट व्हायला आहे. म्हणजे इकडे असं चालतं म्हणजे टाइम लॅप शूट करायला. आता टीव्ही लावली तरी आमच्यापेक्षा मोठी 55 इंची टीव्ही आहे. वरतून साऊंड बार तिथं एक आहे आणि इथं बास आहे त्यांचा. आपली 50 आहे, यांची 55 आहे. 5 इंचाचा फरक. अरे खाना गपचिप. किती नकळे आहेत. शेपटीस पकडायला पाहिजे गाईनं. अरे वरडच खायला पण आहे, वरडायला पण आहे. भुकायची सवय आहे ना, त्याच्या जवळ जर गेलं एवढं घाबरते ना. आता बघा तेव्हा पळाल्या. अंगात काय भूत शिरलं का रे याच्या. तर मी सुबह्याला शेतात सोडायला आलतो पैशात. तर इकडून आला तेव्हा इकडून गेला असाच या साईडनं आल्या. आता तर आता सुबह्या शेतकरी मध्ये बदलला. त्याचे घरचे कपडे काढून आता साधे कपडे घातले. तर तुला मॉडर्न डोकाच खायले सळलंय कुत्रा. तर इथं एक लिंबाचं झाड आहे, पण या लिंब आहेत का दिसना. तर झाले तर नाही तर एक पण लिंबू दिसत नाही. त्याच्या बाजूला सीताफळाचं झाड आहे, तेव्हा सीताफळ आहे. तर कच्छ आहे. काळे पडायले तर काय हो का. काळे काबर पडतात की बघितले असे काळे भोर दिसतात. नंतर याच्या सारखे नंतर दिसते. तर इथं आंब्याचं झाड याला तर येत नाही आता आंबे. तर आता कुत्र पण गेले तिकडं म्हणून भुकाना झाले. नाही तर लय भुकालते. आता सोबत तिकडे गेले खालती. महाग गाणे वाजायले. गेल्या वेळेस तुम्हाला दाखवलेली विहीर किती भरली आहे. आता बघू आपण विहीर एकदा किती भरली आहे. गेल्या वेळेस पाणी चालू होतं, आता काय माहिती बंद केलं तर का चालू आहे. पाणी चालू आहे कारण की आवाज यायलाय. अबो यावेळेस किती भरली आहे का. गेल्या वेळेस नव्हती एवढी. पण ते कोपरा आलं ना म्हणजे समजायची अर्धी विहीर भरली आहे. कंटिन्यू पाणी चालू आहे वाटतं. पर तिकडं केळीची झाड आहेत, पण ते लय बारके आहेत. अजून केळी लागल्या नसतं. या कुकू. आता गेला पळून. आता नाही येत कारण की सुबह तिकडे गेलाय की. आता कसं काय येईन माझ्याकडे. तुम्ही फक्त मजा बघा. हा कुत्रा आहे. हो का पळाले. परत आलं बरं का. तेव्हा लय अवघड आहे रे बाबा. तेव्हा मुझसे डरने का बेटे. कुत्रे माझ्याशी घाबरतात म्हणजे विचार करा. मी कोण असेल चांगला विचार करा. कुठला पण काय विचार करू नका. नाही तर करत बसलेत लगेच काय ना काय फालतू विचार. चला मी सोडायला आलतो, जाऊ. तर आता 9:15 झाले तर आणि चार्जिंग आहे 90%. या रस्त्याला कोणच नाही यार. एकटाच वन मॅन राईड. इथं रेसिंग लावायला चांगलं आहे, पण सोबत गाडी तर पाहिजे की रेसिंग लावायला. आपल्यापाशी एकच गाडी आता जस्ट. सगळं मोकळा रस्ता आहे आणि एकदम सरळ आहे. त्या लय मजा आली असते. चलो. गुड मॉर्निंग. झाला का स्वयंपाक. फोटो काढ नको. व्हिडिओ काढायला. काय जेवायला. चिकन. मग तर वाढा मग लगेच. चिकनच्या नावाखाली मला आज डाळ भात दिलाय. चिकन बनवलंय मन. आता काय खावंच लागत, पर्याय नाही. आता उपाशी राहावं म्हणतील दिवसभर. तर आमच्यापाशी एक आंबा आलाय. हा तर नॉर्मल आहे, पण हा आंबा नसून दुसरंच काय तर दिसायले. काय नाही, पण आंब्याचा शेप असा कसा काय झालाय. फोडा आले आंब्याला. काय झालंय त्याला. वेगळ्याच विचित्र आंबा दिसायलाय. पण ते आंबा बघ कसं झाला आहे शेप. चिरून बघाय. फक्त शेप बदललाय. मला गोड आहे. आजी मला पोय लावायची मला सगळे अशीच येते. मोठ्या याच्यातून आणलाय आंबा. मोठ्या याच्यात आहे का. चांगली कशी ओळखायची पण. इकडे लक्ष द्या. बघा याच्यात काळा आहे. ही खायची. सगळं सांगायले. मोठे बघ तिनं टाकले असेल काय तसले. आता आम्ही चाललेलो शेतात, पण तेवढ्यातच पाऊस आलाय.
हे मंदिर दिसायला की अर्ध खालती आहे आणि अर्ध वरती आहे. कंस्ट्रक्शन मध्ये गेले अर्ध. आदिवासी लोक कोळसा काढायले तर म्हण तिथं आग लावली आणि इथं हे कोळसा इकडचा. हे मेन मंदिर होतं पहिलं, नंतर हे कन्स्ट्रक्शन काढले. या साईडला एक कुठलं तर देव बसते, इकडे एक जण बस आणि पुढचा स्पेस एवढा. घंटी वाजून जाऊ. काल इथली स्लाईड चालू केली होती आम्ही, तर बघा इथून या बोर्डपासून. आता तिकडं चाललो त्या कोळशापाशी बघायला. तुझं नाव काय रे खरं? ज्ञानेश्वर नाव आहे. सगळे इक्या म्हणतात का बरं काय माहिती. जायला आहे का वाटेतून? आता बघा लगेच ऊन पण पडलं. मगाशी पाऊस होता ना, आता ऊन. झोपडी बांधून राहिले तर माणसं. एक दिवस असा होता इथं येऊ वाटत नव्हतं, भीती वाटल तेवढी. आणि आज असंच मोकळं फिरायला. तर बघा कोळसा, एवढा मोठा कोळसा आहे. तिकडं पण होतं वाटतंय की का ते नेलाय? त्या वाळू मध्ये कोळसा वाटतंय. हेच दाखवायला आलतो तेव्हा. तिकडे एक आहे, तिकडे एक आहे, इथे एक आहे. दमानं बघ काय तर असेल मध्ये. साप बीप काय लय मोठं झालं. गेल्यास नव्हतं एवढं. तेव्हा तिकडून चल तिकडून. पाणी चालू आहे आता शेतात. पाण्याची लाईट कधी आली? चालू आहे की आता 5 वाजेपर्यंत. आणि सकाळी कधी आली ती? सकाळी 9 वाजता. 9 ते 5. आठवड्याला बदलते का नाही? आता पुढच्या आठवड्यात कितीची होते? पुढच्या आठवड्यात कितीची? रात्रीची काहीतरी असते. त्या साईडला पूर्ण पटांगण झाले असं. इकडून बघा आपलं शेत कसं दिसतं एकदम वरच्या खालच्या साईडला. चला मग आता घरला. आजीला ते ऊसच बघायचा होता, त्या साईडला जायला येणार नाही. आजीला जरा चलायला येत नाही. येईन फक्त जरा अडचण आहे, त्यामुळं नको उगा. एकदम शांत वाटते पण घरच्यापेक्षा. घरी नसतं का आरा कारा कारा काय, एक जण झालं की दुसरं जण बोलतच राहते. इथे शांतता आहे एकदम. तर आता घरी आलं आणि मग मी आता अभ्यासाला बसले आणि इथं आजी बसले आणि इथं रानू बसले. हे सांगायला कारण की रानू संत्री सोलायले, आजीला खाताने दाखवायचंय. तसं काही नाही. डोळ्यात सोड आजी, डोळ्यात सोड. काहीच होत नाही. डोळ्यात अगं काढ. नाही डोळे चांगले होत असतात. अगं डोळे चांगले होत असतात ग. माग पडते बाबा. होत नसते, थांब. पडत असते पण नंतर चांगलं हे होतंय. चांगले असते बरं का, सांगायला तुला. काही नसते, डोळे चांगले होते तर. डोळे उघड तर. गेलंच नाही. गेलं नाही गेलं. इकडचं थांब. ए थांब, जाऊ दे. गेलंच नाही. उघड नाटक. डोळ्यातून पाणीच ना गेलंच नाही. थांब रानू नीट चांगलं दे. हा हे वाले. थांब हे वाले एकदा. हे लास्ट. हा उघड गे उघड. नाही थांब एकदा. अबो डोळे कसले लाल झाले तर. आजी रडायली आज. कुठून आले संत्री? सगळं मोठ्याच्या चुनाचा येईल आमच्या इथं. काय पण चांगलं आहे का? नाही का चांगलं? आंबट आहे. कधी जायचंय? तुम्ही पप्पाला राहा म्हणा. मग मी जातो. मग कॉलेज आहे मला उद्या सबमिट करायचे होईल. मी आधी कधी? 6-7 वाजता रात्री. रात्री काय आता थोड्या वेळ. आता 5 वाजले आता. तर आता मी शेतात आलतो संदीप सोबत दूध म्हणजे धार काढायला. चला मग आय होप तुम्हाला आता हा ब्लॉग आवडला असेल. व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट करा. भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज जाणार होतो ते उद्या सकाळी 6 वाजता जाणार आहे. पप्पाला लय राहू वाटायचं, त्यामुळं सकाळी मी 6 वाजता जाईन असते ना, त्यांचं माहीत नाही. ते आता सकाळी काय होईन काय नाही. बाय सबस्क्राईब.